उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मिथोपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्रीमा यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज धनत्रयोदशी आणि त्या निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। म्हणजे दीपावलीच्या म्हणा जीवनातल्या प्रत्येक क्षणासाठी तुम्हाला सतत आनंद अनुभवता यावा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आजचा प्रश्न जो आहे जीवनात नित्य आनंदाची दिवाळी निर्माण होण्यासाठी अंतर्मनाकडून कशी साथ मिळवायची। नामदेव महाराजांचा एक अभंग आहे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी जीवे भावे ओवाळी विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी। नामदेव महाराजांनी त्यांचं ही नित्य दीपावली कधी म्हटलंय की विठोबाचं राज्य आहे। आता हे विठोबाचं राज्य म्हणजे परत नेमकं आलं पाहिजे लक्षात। ते विठोबा म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप आहे आणि ह्या अनंत चैतन्य स्वरूपाची जेव्हा अनुभूती येते तेव्हा ते त्या चैतन्य स्वरूपाच्या द्वारे संपूर्ण वैश्विक जीवन व्यक्तिगत जीवन चाललेलं आहे साधकाच्या जेव्हा लक्षात यायला लागतं तेव्हा त्याचा मीपणा कमी होतो आणि जिथे मीपणा कमी होत जातो आणि तिथे सहज स्मरण जे आहे ते सर्व देवाचे म्हणा किंवा
चैतन्य स्वरूपाचा आहे हा भाव प्रगट होतो तेव्हा ती खरी नित्य दीपावली होते. आता आपण जी साजरी करतो ती वर्षातून एकदा जी येते ती जाणीवपूर्वक आज दिवाळी आहे, आज धनत्रयोदशी आहे असा जो विचार आपण करतो आणि त्या विचारातून आनंदी होतो. संत हे केवळ हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे त्या स्मरणातून त्या भावस्मरणातून आनंदी सतत असतात. आपण वर्षातून एकदा आनंदी होतो, परत पुढच्या वर्षी दिवाळीची वाट बघत असतो. असा हा मोठा फरक आहे. अर्थात जोपर्यंत हे चैतन्य स्वरूपाची अनुभूती येत नाही तोपर्यंत विचारातून आनंद साजरा करता आला पाहिजे हे तितकंच करा. जसा आपला विचार तसा जीवनाला आकार, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला हा आनंद अनुभवता येतो की सतत जेव्हा आपण सकारात्मकता विचारात असेल आपल्या अंतर्मनामध्ये अनेक ब्लॉकेजेस असतात. जसं हल्ली लोकांना हार्ट अटॅक यायच्या अगोदर ब्लॉक असतो म्हणतात ना, रक्तामध्ये रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक असतो. मग कधीतरी दुखतं, कधीतरी अटॅक येतो असं जे म्हटलं जातं. स्टिंग लावावं लागतं, मग ती नळीतला ब्लॉक निघून जातो. मग ब्लॉक निघून म्हटलं रक्तप्रवाह होण्यासाठी तेवढा एक्सपांड केलं जातं. तर इथे एका बाजूने आपल्या अंतर्मनामधले की काय काय ब्लॉकेजेस आहेत हे आपण पाहायला पाहिजे. खरं सांगायला पाहिजे, कारण जेव्हा जोपर्यंत सद्गुरू भेटत नाहीत किंवा सद्गुरू भेटले तरी त्यांनी सांगितलेली जी साधना आहे, त्यांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे ते आत्मसात होत नाही. कारण जरी त्यांनी कितीही सांगितलं तरी प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली जी जिज्ञासा आहे, तळमळ आहे, या ज्ञानाला किती महत्व द्यायचं हे ज्याला व्यवस्थित कळतं त्याच्यासाठी ह्या ज्ञानाचा किंवा दिव्य ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून ही नित्य दीपावली साजरी करता येते तर होते. कारण हा प्रकार नसून तर होणं हा प्रकार आहे. दिवाळी नित्य दीपावली म्हटलंय ना, तो होणं हा प्रकार आहे. आणि तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत इथेही सद्गुरूंचंच मार्गदर्शन आहे आणि इथे शहाणपणाची गरज आहे. शहाणपण जिथे असेल तिथे आनंदाने जीवन जगता येतं, नाही तसं नाही. आता इथे शहाणपण म्हटल्यानंतर आपल्याकडे सतत सर्वांप्रती सद्भावना असाव्यात हा पहिला नियम आपल्याला ठेवला पाहिजे. कोणी असो तिथे सद्भावनेतून सर्वांकडे पाहणं हा पहिला प्रकार आपल्याला समजून घेता आला पाहिजे. कारण आपलं हे जे जीवन आहे ह्या जीवनात आपण इतरांशी जे संबंध जोडत असतो त्या संबंधातून आपल्या ठिकाणी काही भावना असतात, धारणा असतात, कल्पना असतात. काही व्यक्तींबद्दल चांगल्या भावना असतात तर काही व्यक्तींबद्दल आपल्या मनामध्ये कुठेतरी राग असतो किंवा अमुक एखादा माणूस चुकलाय असं एकसारखं आपल्याकडे जप असतो. हे आपले ब्लॉकेजेस आहेत. अमुक एखादा माणूस चुकलाय म्हणून तुम्ही राग धरला तर तुम्हाला त्रास होणार आहे, समोरच्याला काही त्रास होत नाही. सगळ्यात महत्वाचं एक आहे की समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये ज्या दुर्भावना असते तो मोठा आपल्या आनंदाची दीपावली साजरी करण्यासाठी असलेला अडथळा आहे. हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून मोकळे व्हा. मोकळे कसे व्हा? सर्वांप्रती सद्भावना, प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे, त्याच्याबद्दल शांती सुख त्याला प्राप्त व्हावं, ज्ञान प्राप्त व्हावं, त्याला सद्बुद्धी प्राप्त व्हावी, हीच सद्भावना. त्याला सुख मिळावं, भरभरून ऐश्वर्य मिळावं, समृद्धी मिळावं, ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात असं जे वाटत असतं ते सर्वांना मिळावं. ही सद्भावना जेव्हा असेल, मनापासून सद्भावना लक्षात घ्या,
किंवा आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. सर्वात महत्वाचं अंतर्मनामध्ये देहभाव आहे म्हणून संकुचितपणा आहे. मला मिळत नाही ना, मग इतरांना पण मिळालं नाही असा एक विचार आहे. काही लोकांची वृत्तीच असते, मला दुःख झालं सर्वांना दुःख मिळालं पाहिजे, माझ्या घरात भांडण झालं तर दुसऱ्या जगात पण भांडण झालं पाहिजे, अशी लोकांची वृत्ती असते. ती लोक कधी सुखी होऊ शकत नाही. त्यांना दिवाळी वगैरे काही कळणार नाही. आज दिवाळी म्हणतोय आपण, आपल्याला आता हे जे दीपावली म्हणतो हिंदू संस्कृतीमध्ये, ती जाणीवपूर्वक तिथे विचारांची जोपासना होते. अरे दिवाळी आली, दिवाळी दिवाळी सुरुवातीला म्हणतो आपल्याला खर्च नाही करायचा भरपूर, पण जसजसं जवळजवळ यायला लागलं की आपल्या ठिकाणी त्या भावना तयार व्हायला लागतं की आता थोडं तरी मिठाई करूया, थोडं तरी लाइटिंग करूया, थोडं तरी हे करूया. थोडं करता करता खर्च पण मोकळ होतो, पण तिथे आनंद असतो. म्हणजे इथे जेव्हा विचारांचं चक्र सुरू होतं आणि विचारांच्या चक्र याच्यामध्ये आनंदाचा विचार तिथे सतत सहज यायला लागला की तिथे आनंदाची दिवाळी सुरू होते. पण प्रश्न असा होतो की त्या 3-4 दिवसासाठी असते, नंतर दिवाळी गेली, मग परत आपलं रोजचं राडगाड चाललं. परत विचारांची शृंखला जर नकारात्मक व्हायला लागली की दिवाळी संपली, मग पुढच्या वर्षीची दिवाळी वाट बघणार आपण. म्हणजे हे सगळे सण जे साजरे केले जातात ते आनंदासाठी केले जातात. म्हणजे संतांनी किंवा आपल्या ऋषी मुनींनी जे कोणी जे हे सण साजरे करण्याचं एक अमुक एक दिवशी हे, अमुक दुसऱ्या दिवशी तो सण, तिसऱ्या दिवशी चौथा सण, सण भरपूर आहेत. म्हणजे ते सण पण आहेत, मग नंतर वाढदिवस पण येतात. असं करून माणसाने आनंदित राहावा हा त्याच्या मागचा अंतस्थ हेतू आहे की विचार तसे येतात. म्हणजे ज्या दिवशी ज्याचा वाढदिवस असतो किती आनंदी असतो, माझा वाढदिवस आहे, रोजचा दिवस आहे, आनंदी व्हायचं काय कारण, असं जो प्रश्न विचारतात. रोजच्या दिवसासारखा आजचा दिवस आला, काय फरक पडला, पण नाही माझा वाढदिवस आहे. पण लोकांनी हे केलं की आपण शुभेच्छा दिल्या की आपण आणखी खुश. ही विचारांची देवाणघेवाण आहे, बघा लक्षात घ्या. कोणी व्हॉट्सअपवर पाठवतो आणि प्रत्यक्ष बोलतो, त्याच्यात फरक आहे की नाही. व्हॉट्सअपवर मिठाई पाठवता येत नाही ना, नाही ती पण पाठवली असेल लोकांनी, चला मिठाई घेतली, पण तसं होत नाही. पण समजा बोलता नाही आलं तर व्हॉट्सअपवर केलं, नाही तर प्रत्यक्ष बोलता आलं पाहिजे, फोनवर बोलता आलं पाहिजे. की इथे विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकाबद्दल आनंदाने हसून खेळून बोलतो आपण, तिथे दिवाळी साजरी होते. म्हणजे तिथे दिवाळी म्हणजे तो आनंद आपण साजरा करत असतो. म्हणून हा जो आनंद साजरा करण्याची जी पद्धत आहे सर्व धर्मामध्ये, असं काय नाही आपल्या धर्मामध्ये, त्यावेळेच्या त्या लोकांनी तो विचार करून मुद्दा म्हणून अमुक एक दिवस आला की हा सण आहे, दुसरा की तो सण आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात आणि त्याच्यातून आनंद साजरा लोकांनी करावा विचारातून. पण ती नित्य दीपावली होत नाही, ती काही काळासाठी असते. म्हणजे जरी आपण म्हटलं की सकारात्मक विचार करा, सर्वांच्या प्रती सद्भावना धरण्याचा विचार करा, कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन नको, विचार नको. लक्षात घ्या, कठीण आहे. कठीण का, कोणाबद्दल काहीच वाईट बोलायचं म्हणजे कसं व्हायचं, का चुकलं त्याला चुकलं म्हणून सांगायला पाहिजे की नाही, ते त्याला जरा फटके दिले पाहिजे की नाही, असे वाटतं ना काय काय, चुकलं म्हणजे काय उगीच. पण तिथे आपलं अंतर्मन दूषित होतं हे आपल्या लक्षात येत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, ह्या सगळ्या क्रिया किंवा जे सगळं जे कर्म म्हणजे विचार उच्चार आचाराप्रमाणे होत असतं, तिथे एक तर अंतर्मनाचा विकास होतो की अंतर्मनाची अधोगती होते. दोन गोष्टी ते नेहमी सतत होत असतात. जेव्हा एखाद्याबद्दल आपण अनिष्ट चिंतन करतो त्या अंतर्मनामध्ये, म्हणून अंतर्मन कसं आहे, संस्कृतीचं पण केंद्र आणि विकृतीचं पण केंद्र, दोन्ही एकाच ठिकाणी आहे. तिथे विकृतीच निर्माण व्हायला लागते. मग त्याचा कोणता त्या माणसाचा विचार करा, त्याने असं केलंय असं केलंय, वर्ष 2 वर्षांनी विचार करा, सगळा तो राग बाहेर पडतो. मग त्या पद्धतीने आपल्याकडे मग हे आहे काय, अंतर्मनाचं अशुद्धीकरण आहे. अगदी 2 वर्षापूर्वी तो कोणीतरी आपल्याला बोललेला आहे किंवा आणखी 10 वर्षापूर्वी बोललेला आहे आणि परत त्या माणसाचा विचार आला तर त्याने माझं असं केलं होतं माहिती तुम्हाला, झालं. मग तिथे परत अनिष्ट विचार हा येतोच. इथे मन मोकळं झालं पाहिजे. सगळ्यात लक्षात, दीपावली म्हणजे काय, मन स्वच्छ असलं पाहिजे.
आणि ह्या स्वच्छ मनामध्ये ही दीपावली रोज साजरी होते. पण नामदेव महाराज म्हणतात ती दीपावली आणखी वेगळी, संतांची दीपावली, ती नित्य दीपावली म्हणतात की एका दिवसासाठी नाही. पण ते होईपर्यंत आपल्याला हा एक मार्ग आहे. रोज सकाळी उठल्यावर आज आनंदाचा दिवस आहे, विचार करा. आनंदाचा दिवस म्हणून विचार करा. मध्ये मध्ये आनंदमय वृत्तीने आपल्याला हसून खेळून सगळ्यांशी बोलण्याची सतत ते कर्म आपल्याला होईल की विचार उच्चार आचार व्हायला लागले तरी तुम्ही आनंदात राहायला लागता. अगदी तसं नाही तर रोज आपला वाढदिवस म्हणून पण हरकत नाही ना. आमची उषा बरी 26 जानेवारीचा वाढदिवस आहे, माहित नाही तिला बिचारीला. 26 जानेवारी म्हणते ना, 26 जानेवारी वाढदिवस साजरा करते ती, आनंदाने असते सगळेजण. अरे वाढदिवस आहे तिचा. कोणी बघितले कधी जन्माला आलोय तुम्ही? आम्ही सांगतो आमचा वाढदिवस हा आहे म्हणून तुम्ही म्हटले ना की हल्ली ते व्हॉट्सअपवर येतं बाबा हा वाढदिवस आहे. काही काहीचे वाढ 2-2, 3-3 वेळा पण असतात. जसं ठरवलं तसं रोज आपला वाढदिवस असतोच, खोटं पण नाहीये. रोज तुम्ही उठतात त्यावेळेला तो क्षण नवीन असतो आणि त्यावेळेला आपल्या शरीरातल्या पेशी पण बदलत असतात. रोज पेशी बदलतात. आपण जे म्हणतो वर्षभरात संपूर्ण शरीराच्या पेशी बदलल्या की आपलं शरीर नवीनच झालेलं असतं. वर्षभराच्या बदल होत 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 कळत नाही एवढंच. म्हणून तर वर्षानंतर आपल्या चेहऱ्यामध्ये शरीरामध्ये बदल होत असतो. कोणाचं वजन वाढतं, वजन कमी होतं, कोण इथे बदल असतो. आणखी काही वर्षानंतर काही चेहरा जरा थोडासा जून वाढला होता, तोही आपण कोवळी भाजी आणि जून भाजी म्हणतो की नाही. अरे जून आहे भाजी, कोवळी भाजी आहे. फरक आहे पण तो फरक आनंदाचा आहे हे लक्षात. त्याच्यात दुःख व्हायचं कारण नाही. निसर्गतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या परिवर्तनशीलता आहे ते आनंदासाठी. रोगच बघा आपल्याला नवीन नवीन काहीतरी पाहायला आवडतं की नाही. तुम्ही बघा आता सगळं दिवाळी गेलं की नवीन नवीन कपडे घ्यायला लावले किंवा नवीन काहीतरी घरात वस्तू पाहिजेत किंवा लोक नवीन आता पाहिजे सोने. आता सोनं महाग झालंय म्हणून मग चांदीला सोन्याचा मुलामा चढून पण सोन्याचे दागिने म्हणून घेता येतात ना. आनंद म्हणजे हा जो प्रकार आहे विचारांचा तो विचार आपल्याला आनंदाने करता आला पाहिजे की रोज आपण आनंदी आहोत. आणि रात्री झोपताना पण परमेश्वराला आभार मानून आनंदाने झोपायचा विचार करा. म्हणजे इथे काय होईल, दिवसभरात तुम्ही काहीतरी अनिष्ट विचार करता कामा नये. हा पहिला एक नियम ठेवला पाहिजे. सद्गुरू नेहमी म्हणायचे पूर्वी प्रवचनातून, मला पण 1 लाख रुपये दिले तरी मी अनिष्ट विचार करणार नाही. तुम्हाला म्हटलं जरा 1 लाख रुपये देतो, अनिष्ट विचार करू नका, तरी पण आम्ही विचार करतो. कारण आपली सवय, अंतर्मनाचा तो पॅटर्न तयार झालेला असतो. त्यामुळे इतरांबद्दल असलेला दुजेपणा हा अंतर्मनात आहे. तो दुजेपणा गेला पाहिजे. आणि तो दुजेपणा घेण्यासाठी नामदेव महाराज म्हणतात ते कळलं पाहिजे. आता इथे परमार्थ सुरू होतात. परमार्थ म्हणजे अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे काय, अंतर्मनाचं शुद्धीकरण करणं म्हणजे परमार्थ. खरा त्याचा अर्थ आहे मनाचं शुद्धीकरण. आपण मनाचं शुद्धीकरण म्हणतो का, ते अंतर्मनाचं शुद्धीकरण असतं. अंतर्मनामध्ये हा जो देहभाव आहे, देहभाव म्हणजे देह म्हणजे मी, हा जो भाव आहे त्याला देहभाव म्हणतात. हा देहभाव सुखदुःख निर्माण करतो. माझं पण ते कौतुक करत असेल तर मला बरं वाटतं ना, कौतुक करतं खुश होतो. पण दुसऱ्या ठिकाणी कोणतरी निंदा करतं म्हटलं तर मला राग येतो. कारण सगळ्या गोष्टी मी माझं आणि मी आणि मलाच हवं ह्यात आपण इतके गुंतलेलो असतो की त्या संकुचितपणातून कधी सुखी होतो कधी दुःखी होतो. दिपाळी नित्य होऊ शकत नाही. त्यामुळे कारण ह्या सगळ्याला कारण म्हणजे देहभाव आहे की देह म्हणजे मी ह्या संकुचित भावनेतून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा दुजेपण हे येतच. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे विकारही तिथे निर्माण होतात, आपोआप होतात. तर मग कसं काय होतात कारण आपल्या ह्या अंतर्मनामध्ये संस्कृती आणि विकृती दोन्ही गोष्टी तिथे नांदत असतात. या संस्कृतीत काही गोष्टी चांगल्याही असू शकतात पण काही गोष्टी संस्कारातून
तिथे अनिष्टही असू शकतात. बघा, वाल्या ज्यावेळेला पारधी होता त्यावेळेला लोकांना मारण्याचं त्याला दुःख होत नव्हतं बरोबर, तर त्याच्यावर कर्म आहे ह्या अंगाने, पण ते अनिष्ट होतं. आणि त्या अनिष्ट कर्मातून तो थोडी त्याची उपजीविका करत असेल, पैसे लुबाडत असेल, धन लुबाडत असेल लोकांकडनं, हे सगळं करत होता. तिथे त्याच्या ठिकाणी जो विचार होता ते फक्त त्याचं पुरती त्याचं पाहणं, की आपल्या कुटुंबासाठी त्याचा उदाहरण. त्याने लोकांना दुःख होतंय, लोक मारले जात आहेत, त्याबद्दल त्याला काही नव्हतंच. अंतर्मन इतकं विकृत होतं, सांगायचं काय, इतकं विकृत की समोरचा पण मरतोय तरी ह्याला दुःख नाहीये, त्याला आनंद आहे का मी त्यांचं सोनं लुटलं. बघा, लक्षात घ्या काय म्हणतात. आपणही सर्वसाधारणपणे आपल्या स्वतःच्या आनंदासाठी दुसरा दुःखी होता कामा नये हा विचारच करत नाही. दुसऱ्याच्याकडनं काहीतरी घेतलं का, काही विका आलं का, काही त्याला अडचण असेल तर त्याला दुःख होतं आणि तोही सुखी झाला, मीही सुखी झालो पाहिजे, हा जर विचार असेल तर आनंदाने राहता येतं. पण तसं राहता येत नाही माणसाला देहभावामुळे. तो स्वतःपुरतीच पाहण्याचा सहजपणे त्याचा विचार असतो. किती जरी संस्कार आपण म्हणायला गेलो तरी शेवटी अंतर्मन जोपर्यंत विकृतीचं केंद्र आहे तोपर्यंत माणूस दुष्टपणे वागेल, सर्वांना त्रास देईल, दुसऱ्यांचा छळ करेल, मारेल, सगळं काही करतो. आणि त्याचे तो त्याला सर्वांना दुःख देतो आणि तो माणूस कधी सुखी राहत नाही. माझे एक मित्र आहेत, इंजिनियर आहेत, ते म्हणाले मला रात्री झोप येत नाही हो. आता त्याला जर सांगितलं असतं अरे तुझं कर्मच असं आहे, झोप कशी आहे, लोकांना जर त्रास दिला असेल तर तुला त्रास होणारच, हा नियम आहे, लक्षात घ्या. कशाही कारण आपली सत्ता गाजवणं म्हणा, काही नियमाच्या अंगाने म्हणा, काही लोकांचा स्वभाव असतो असंच की मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. मग त्यांना मी म्हटलं तुम्ही असं करा, 1 महिना रजा घ्या, घरी जाऊन झोपा मस्त आहे की, म्हणजे गाई वगैरे जा, तिथे इथला विचार सोडून द्या. खरोखर गेली. अगदी ती 40 दिवसांनी आली. चांगलं झालं, आता बरं वाटतंय ना, चेहरा वगैरे प्रसन्न वाटलं. म्हटलं बरं आहे, टवटवीत दिसतो चेहरा त्यांचा. थोडा वेळ परत भांडायला सुरुवात केली. म्हटलं झालं आता परत आजी झोप जाणार. कारण स्वभाव जर आपल्याला हे जर बदलायचं हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्याला त्रास होतो हे माणसानं कळत नाही. सगळ्या गोष्टीचा त्रास शेवटी बघा, हे जे हुकुमशाही लोक आहेत, हुकुमशहा म्हणजे स्टॅलिन वगैरे जे असे झाले किंवा मुसोलिनी, ही जी माणसं होती ते हिटलर, ही झोपू शकत नव्हती कारण त्यांना भीती वाटली कोणतरी मारेल. स्टालिनची तर अशी गोष्ट सांगितली, त्याच्याकडे खूप रूम असायचे, मोठं घर असायचं आणि तो कुठे झोपायचा त्याला कोणालाच कळायचं नाही. त्याच्या बाजूला पहिली एक जवळचे एक सैनिक असायचे, त्याच्या पुढची लाईन ती अशी 3-4 असायचे. पण प्रत्येकाला वाटायचं स्टॅलिन एकाला वाटत 5व्या रूम मध्ये राहतोय, तर मागच्या दुसरी लाईन असायची जी सिक्युरिटीची, त्यांना वाटतं दुसऱ्या रूम मध्ये राहतोय. त्यांनाही माहिती नसतं कुठे राहतो, कारण तो आतून एका रूम मध्ये नाही झोपायचा, कारण कोणत्या रूम मारली म्हणून. मग तो माणूस काय झोपणार. लोकांचा जो तो त्रास देणारा होता, लोकांवर आपला सत्ता गाजवायचा प्रयत्न, त्या माणसाचं अंतर्मन शांतपणे राहू शकत नाही, हे लक्षात ठेवा. जिथे आपल्याकडे सतत सद्भावना निर्माण होतील तेव्हा तोच माणूस शांतपणे झोपू शकतो. शांतपणे झोपणं की नुसतं शांतपणे झोपण्यापेक्षा मन शांत राहिलं. परत लक्षात, झोप येऊ शकते कधी कधी, झोप येते, आणि थकल्या माणूस शेवटी झोपतो, पण मध्येच उठतो, काय झालं ते आठवतं आणि मग झोप उडते, असं पण होतं. अशा वेळेला साधनेला बसता आलं पाहिजे. ज्यावेळेला झोप झाली नाही, काय नाही, आता झोपायचा प्रयत्न केला, झोप येत नसेल तर सरळ साधनेला बसा. कारण तिथे अनिष्ट विचार येण्यापेक्षा तुम्ही देवाच्या विचारात मग्न झालात, त्या देवभावाचा जी साधना सांगी शिकवली ती करायला लागला, तरी तिथे विचारांचं संक्रमण होऊन आपण शांतपणे राहू शकतो. नंतर डुलकी एकदा झोपलं तर झोपू द्यायचं. हा प्रकार इथे आपल्याला करता येतो. पण मुळात नित्य दीपावली आली असेल, लक्षात घ्या, हे नित्य दीपावली असेल तर अंतर्मनाचं शुद्धीकरण स्पष्ट अगदी झालं पाहिजे. आणि त्यासाठी
देहभावाचं रूपांतर शिवभावामध्ये झालं पाहिजे. शिवभाव म्हणजे चैतन्य भाव. लक्षात घ्या, हे जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. जे त्या अभंगामध्ये जे नामदेव महाराज म्हणताना आपण जे निरूपण केलं त्याचा अर्थ तो आहे की हे जीवन माझं नाहीये, की माझ्यामुळे सगळं होतंय असं जेव्हा आपल्याला वाटतं ते तितकं खरं नसतं. कोणाकडे किती सत्ता असू देत, ही जी सगळं जीवनाचं चक्र चाललंय, जीवनचक्र म्हणतो, की वैयक्तिक पातळीवर असो किंवा कौटुंबिक पातळीवर असो, सामाजिक पातळीवर असो किंवा राष्ट्रीय पातळीवर असो किंवा वैश्विक पातळी, हे सगळे पातळ्या आहेत. ते सगळं जीवन ह्या चैतन्य स्वरूपाच्या दिव्य प्रज्ञा शक्तीतून चाललेलं असतं, हे स्पष्ट कळलं पाहिजे. तिथे दिव्य प्रज्ञाशक्ती आणि माणसाची बुद्धी ह्याची तुलना होऊ शकत नाही. आपल्याला एखादी गोष्ट चांगली मिळवून आपण खूप प्रयत्न करतो पण ती आपल्याला मिळत नाही. तर विचार करा, आपल्याला परमेश्वराची जी इच्छा आहे त्या मान तुकवावी लागते. तिथे मग आपण निराश होत नाही. ते आहे त्याचं आहे, मिळालंच पाहिजे ह्यासाठी आग्रह करून माणूस आसक्त झाला की अगदी आग्रही भूमिका करायला तर त्याला निराशा होऊ शकते किंवा मिळालं तर अहंकार होऊ शकतो. दोन्ही गोष्टी तिथे असतात. म्हणजे ते आपल्याला आपण म्हणून कोणच नाहीये, तर हे सगळं जीवन परमेश्वराचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे. हे लक्षात. परमेश्वर शब्दापेक्षा चैतन्य स्वरूप आपण पुन्हा पुन्हा का म्हणतो? कारण चैतन्य स्वरूप म्हटलं की तिथे कसलाच आकार येत नाही डोळ्यासमोर. लक्षात घ्या, इथे आकार येताच का? ही दिव्य शक्ती आहे, अनंत स्वरूप शक्ती आहे आणि अनंत स्वरूप शक्ती अगदी सर्वव्यापी आहे. ती कुठे नाही असं नाही, तीच रूपारूपातून प्रगट आहे आणि त्या रूपाच्या ठिकाणी सुद्धा तीच शक्ती आहे. हे व्यवस्थित समजलं पाहिजे साधकांना की ते सगळी रूपं किती दिसली तर ती त्या चैतन्य दिव्य चैतन्य शक्तीचं निसर्ग विशिष्ट नियमाने प्रगट झालेलं रूप आहे. नियम आहे, ते रूप आहे, ते मुळात स्वरूपच आहे पण रूपाच्या ठिकाणी नियम आहेत आणि नियमाने ते रूपाचं कार्य चालतं. हे स्पष्ट कळलं की पशु पक्ष्यांकडे पाहतानाही आपल्याला लक्षात येतं, पक्षी आहे तो उडू शकतो, तर नियम आहे, त्याची काहीतरी जीवन जगण्याच्या मर्यादा आहेत, त्या नियम आहेत. आपण पाहतो पशु, वाघ, सिंह म्हणा, कुत्रा म्हणा, मांजर म्हणा, ही सगळ्यांच्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो तिथे ती चैतन्य शक्ती आहे पण विशिष्ट नियमाने ती नियमित आहे. तिथे मर्यादा आहेत प्रत्येक गोष्टीला. तसं मनुष्य देह म्हटल्यानंतर तिथेही नियम आहेत, देहाचे नियम आहेत, मनाचे नियम आहेत. सगळे नियम जर आत्मसात व्हायला पाहिजे, तर नियमातून जीवन जगायचं असेल तर पहिलं हेच कळलं पाहिजे, हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे, म्हणजे परमेश्वराचं आहे. हा जर बोध झाला व्यवस्थित आणि त्याच्यातून ह्या देहातून हे जे जाणणारं तत्व आहे बघा, एक पहिलं गोष्ट देहभाव म्हणजे मी देह हा भाव सांगितला, पण देह सुद्धा चैतन्य स्वरूप म्हटलं की चैतन्य भाव आला. देह एकच देह, पाहतो कसे आपण, माझा देह किंवा ह्या देह मी असा आहे, मी असा छान दिसतो, मी असा आहे तसं आहे, हे जे वाटतं माणसाला त्याच्यातून देहभाव येतो. पण देहाकडे पाहताना हे चैतन्य स्वरूपाचा देह आहे, म्हणजे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव गेला की देहभाव गेला. खरं म्हणजे सोपं आहे. विचारातून जरासं पाहिलं, तिथे चिंतन करायला लागलो तर ते माझं काहीच नाही आहे, ते हे सगळं चैतन्य स्वरूपाचा हा देह आहे. चैतन्य स्वरूपाचं जाणणं चालू आहे, म्हणजे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचंच चाललं आहे. हा जर दृढभाव झाला, दृढभावामध्ये आपोआप अंतर्मनामधल्या ब्लॉकेजेस निघून जातात. सगळ्यात सोपा उपाय, रक्ताचे ब्लॉकेजेस जायला औषधं असतात, गोळ्या रक्त पातळ करता, हे करा. त्या अंतर्मनामधले हे ब्लॉकेजेस आहेत ते काढण्यासाठी दृढभावच असला पाहिजे किंवा ती धारणाच असली पाहिजे, आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळे.
आपण म्हणतो शिवभावाच्यातून आपलं काम कर्म केलं पाहिजे. शिवभाव करता ईश्वर, करता चैतन्य स्वरूप, एक लक्षात ठेवायचं. मग हे काय म्हणतात, जीवे भावे ओवाळी का म्हणतात हा प्रश्न आहे. विष्णुदास, विष्णूचा दास आहे जो, की तो म्हणतात ते विष्णुदास नाम जीवे भावे ओवाळे. हा जीवभाव कसला आहे, तर पहिला देहभाव आहे, दुसरा जीवभाव आहे आणि तिसरा शिवभाव आहे. तीन गोष्टी. देहभाव बाजूला होतोय, पण आहे काय, हे जाणी म्हणजे मी, हे जे तिथे परत देहापुरतीच ते धरलेलं आहे. ही जाणीव आहे ती दिव्य आहे, शरीर आहे ते दिव्य आहे. आता त्याच्यातून पुन्हा जेव्हा जीवन जगतो तर ओवाळायचं म्हणजे काय, की ओवाळून टाकतो ना आपण, ओवाळून टाकायचं. तसं हे जे जीवभाव आहे तो ओवाळून टाकतोय. एक मी ओवाळतो म्हणजे देवाला असं आरती करतो, हे ओवाळणं आहे. हे जे आरती करतो हे ओवाळणं आहे ते जीवभावे ओवाळी, हा एक भाग करतो. दुसरा भाग ओवाळून टाकणं. आता ही जाणीव आहे, ही जाणीव देवाची आहे, चैतन्य स्वरूपाची आहे. हा जर भाव तिथे लक्षात आला तर तिथे जीवभाव आहे, म्हणजे जाणणारं तत्व आहे. पण हे जाणणारं तत्व कोणाचं आहे, ते अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. म्हणून इथे परत नुसतं जीव म्हणजे मी जाणीव म्हटलं आणि हे जाणीव हे सर्व देवाचं आहे इथपर्यंत म्हणून थांबून उपयोग नाही. तर हा जीवभाव पण ओलांडून जायचं आपल्याला, की आहे काय, हे अनंत स्वरूप चैतन्यच सर्व विश्वरूपाने कार्यरत आहे. अनंत स्वरूप चैतन्य ह्या देहातून प्रगट आहे, सर्व देहातून तेच प्रगट आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी पाहताना चैतन्य स्वरूपच आहे. हा जेव्हा भाव तिथे यायला लागतो तेव्हा आपोआप आपल्या ठिकाणी असलेले विकार बाजूला होतात. एका चैतन्य भाव म्हणजे पक्का झाला पाहिजे. परत लक्ष घ्या, नुसतं शाब्दिक नव्हे. शाब्दिकतेने केल्याने ते काही होत नाही. तिथे पुन्हा पुन्हा चिंतन, सतत आपल्या कर्माकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या ठिकाणी राग आला, चीड आली, द्वेष आला, मत्सर आला, मद आला, सावध व्हा. कारण इथे लक्ष, निरीक्षण, परीक्षण आपलंच आपल्याला. साधकाला म्हणून म्हटलं नेहमी निरीक्षण परीक्षण करा. चांगले अनुभव येतात, खुश होता. पण चांगले अनुभव आल्यानंतर आपलं जे विचार आणि उच्चार आचार करण्याची जी पद्धत आहे तिथे जर ती चुकीची असेल, म्हणजे इतरांबद्दल जो संबंध आपण जोडतो तो जर चुकीचा असेल, नकारात्मक असेल, तर दीपावली साजरी करता येणार नाही, दिवे लागणार नाहीत. आपण दिवे लावतो ना पणत्या, तर ज्ञानाची दिवा जळला पाहिजे. ती ज्ञान ज्योत प्रगट झाली पाहिजे. ती ज्ञान ज्योत जेव्हा प्रगट होईल तेव्हा ती दीपावली साजरी होते. लक्षात घ्या. म्हणजे हे सगळं जे समजून घेणं पहिलं फार महत्वाचं आहे, की आपण आणि आपलं जीवन हे फक्त आपल्यापुरती नाहीये. अनेक लोकांच्या मदतीने आपलं जीवन चालू आहे. लक्षात ठेवा. अनेक लोकांचं मदत म्हणजे हे चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे. त्या चैतन्य स्वरूपाच्या मदतीने जीवन चाललंय. कोणतीही गोष्ट, पाणी म्हणा, अन्न म्हणा, घर म्हणा, कितीतरी लोकांनी ते हातभार लावलेला आहे, ते आपल्याला मिळालेलं आहे. लक्षात. तिथे कृतज्ञतेने सर्वांकडे पाहणं हाच एक महत्वाचा मुद्दा आहे, की इतकी कृतज्ञतेने जेव्हा आपण पाहायला लागतो त्यावेळेला सद्भावना निर्माण होतात. कृतज्ञता, फार कृतज्ञ व्हायला हवं. कृतज्ञ व्हायचं कसं असा प्रश्न पडतो. काय अहो कृतज्ञ कसं होणार. कृतज्ञता ही तुमची तुमच्यातून प्रगट झाली पाहिजे. बाहेरून किती झाल्याने कृतज्ञ होता येत नाही. काही लोकांना कृतज्ञ थँक्यू पण म्हणता येत नाही. थँक्यू म्हणा, बरं वाटत नाही. थँक्यू कशाला म्हणायला पाहिजे असे काही लोक. पण जितकं मन स्वच्छ होत जाईल, जितकं हे जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाने म्हणजे जी विविध रूप आहेत, मनुष्य देहाच्या अपेक्षा जरी सगळ्यांकडे पाहिलं तर ही जी सगळी मनुष्य देह आहेत ही सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहेत.
मी म्हणून चैतन्य स्वरूपाचं रूप आहे आणि समोर जे आहे ते सुद्धा चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. इथे दृढ भावना झाल्याशिवाय नित्य दीपावली साजरी होणार नाही. व्यापक व्हायला पाहिजे. तिथे मन मोकळं झालं पाहिजे. कसलाच ब्लॉकेजेस आपल्याकडे ठेवता कामा नये. ब्लॉकेज आला की ते दीपावली साजरी होणार, दिवा पेटणार नाही. दिवा पेटण्यासाठी आपलं मन अत्यंत शुद्ध झालं पाहिजे आणि त्या शुद्धतेतून ही दीपावली साजरी होते. कारण बघा, दिवाळी साजरी होणार म्हणून घर साफ करता की नाही तुम्ही? कधी नाही झाडूवर लागत, ती झाडू लागते, कधी काम बघायला. आता ते पण कोणाला नको असेल हल्ली कॉन्ट्रॅक्टमध्ये लोकांना बोलवता येतं, बाबा तुला हे बाथरूम साफ कर, हा रूम साफ कर, तो रूम साफ कर. ती स्वच्छता झाल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही. म्हणजे आपल्या घरात सुद्धा आपण हे करतो, भांडी बिंडी जर ठेवलेली आहे ती पण घासतात लोक की स्वच्छ व्हायला, की दिवाळी हो दिवाळी स्वच्छ करायची, स्वच्छ कर. तसं आपलं मन स्वच्छ पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय दिवाळी साजरी होणार नाही. म्हणून नित्य दीपावलीसाठी आपल्याला सद्गुरू हवेत, त्यांच्याशिवाय ही दीपावली साजरी होणार नाही. एक सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की तसंच्या तसंच मला जीवन जगायचं. त्यांनी सांगितलं असं जगत असंच जीवन जगायचं. ही धारणा आपल्याकडे असली पाहिजे, निश्चय केला पाहिजे. मी हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं, चैतन्य स्वरूपच दिसत नाही तर कळणार कसं? मोठा प्रॉब्लेम असतो. परमेश्वरामुळे हे सगळं चाललंय, ओके, आपण मान्य. दाखवा कुठे आहे? दाखवता येणार नाही आणि कधी दिसणार नाही. मग त्याच्यावर कृतज्ञ कसं राहायचं? आपल्या अवतीभोवती ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या आपल्याला अनुकूल, किंवा त्याच्यामुळे जर आपल्याला अनेक गोष्टी मिळतायत रोजच्या नॉर्मल जीवनामध्ये, संकट तर वेगळीच गोष्ट. रोज तुम्ही सकाळी उठल्यावर रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी कोणीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत कशाही अंगाने, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या सुखसोयी मिळत आहेत. हे सगळं चक्र जे आहे एकमेकावर सगळ्यांचं जीवन चाललेलं आहे, हे जे आपण म्हणतो. अगदी पशुपक्ष्यांच्यावर पण ह्या जीवनामध्ये काहीतरी हातभार लागलेला असतो. माशांचा तर भरपूर लागत असतो. पशु पक्षी म्हणा, अन्नापासून सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचा हातभार लागला. हे कोण आहेत? ही सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. म्हणजे परमेश्वराचा हातभार लागतो की नाही एवढं तरी कळेल की नाही? ती चैतन्य शक्ती तिथे दिसत नाही तर रूपारूपात पाहता आली पाहिजे. स्वरूप, मूळ स्वरूप दिसणार नाही, पण मूळ स्वरूपामुळे सगळं चाललेलं आहे. हा बोध जेव्हा आपल्याकडे येतो की आपला थोडक्यात आपण जन्माला आलो, कसे आलो माहित नाही, पण आलो ना. म्हणजे जन्माला येण्यापूर्वी आपण होतो. आपण जन्माला म्हणजे पहिलं मी होतो, पण हा मी होतो म्हणजे कोण होतं? तर ही जाणीव होती, हे चैतन्य होतं जाणीव रूपाने. त्याने देह धारण केला आणि त्या देहातून मग 9 महिन्याने आपण आईच्या पोटात म्हणजे बाहेर आढळलो, तर हा देह मनुष्य देहाचा प्राप्त झाला. जर वाघाच्या पोटात तू जन्माला तर वाघ होशील असं म्हटलं की नाही, पण तसं मनुष्याच्या पोटात झाला तर मनुष्य झाला. आहे चैतन्य स्वरूपच, परत लक्षात ठेवा. पण नियमाने नियमित होऊन ते प्रकटीकरण असतं आणि तिथे आपल्याला मनुष्य देहाच्या ठिकाणी हे सगळं चिंतन करता येतं. वाघाला असं चिंतन नाही करता येणार मी कोण आहे असं. वाघाला कधी प्रश्न पडत मी वाघ आहे एवढं त्याला माहिती. किंवा कोणत्या पशु पक्ष्यांना त्याला ते देह म्हणजे मी हाच भाव असतो. तिथे देवभाव वगैरे विचार कोणाकडे? मनुष्य देहाच्या ठिकाणी येतो की ते सद्गुरू लाभतात, सद्गुरू हे ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाप्रमाणे प्रत्येकाने साधना ही केलीच पाहिजे, केलीच पाहिजे म्हणतो. कराविरा हा भाग नाही. त्याचप्रमाणे विचार उच्चार आचाराकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. अलर्ट, सावध राहा, सावधान अहोरात्र, चित्त लक्षावे चिन्मात्र, हेची परमार्थाचे सूत्र अति पवित्र निजनिष्ठ सांगतोय. सावधान राहा. का सावधान? अंतर्मन कधी तुम्हाला खड्ड्यात घालायचं सांगता येत नाही, कारण ते त्या अंतर्मनाला जुन्या वाट्यावर चालायची खूप आवड आहे. नवीन बघ, चल आपण नवीन रस्त्याने जाऊ, तर एकदा लक्ष ठेवलं जा. पण तुम्ही गप्पा मारताय पुढच्या तंत्रीत विचारायच्या तंत्रीत गेला तर तुम्ही काय जुन्याच वाट्याने चाललेले तुमच्या लक्षात. हे कसं होतं? अंतर्मन. म्हणून ह्या अंतर्मनाला देहभाव खूप आवडतो, कारण सर्व सुरुवात तिथंच झालेली आहे.
जरा दुर्लक्ष झालं, म्हणून लक्ष ठेवलं पाहिजे. जरा दुर्लक्ष की अंतर्मन देहभावाकडे वळतं. म्हणून बऱ्याच वेळेला साधकांचा हा एक प्रश्न असतो, साधनेत बरं वाटतं पण डोळे उघडले की सगळं निघून जातं. कारण अंतर्मनाला ही सवय आहे, बघितलं की तिथे चल पळा तिकडे, त्याच्याशी लिखतो, त्याच्यात गुंतत बस, इथे गुंतत बस. इथे इतकी सवय असते, अंतर्मनाचा पॅटर्न तसा आहे. मग तुम्हाला कसं केलं पाहिजे, हळुवारपणे प्रत्येक गोष्ट पाहताना मनातल्या मनात ते विचार करून पाहणं, म्हणजे लक्ष ठेवा. लक्ष जेव्हा अंतर्मनात जातं बरोबर तुम्हाला नवीन ज्ञानाप्रमाणे ते वाटचाल करायला लागेल. हळूहळू जेव्हा अगदी अंतर्मनामध्ये परिपक्वता येईल तेव्हा मात्र तुमची मुक्ती झाली म्हणून सगळ्या गोष्टीतून मुक्त वाटतं. पण ते मुक्त होईपर्यंत आपल्याला डोळे उघडल्यानंतर सुद्धा सतत सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपातच आहे. त्यामुळे कोणाचाही बद्दल अनिष्ट चिंतन करणं, नकारात्मक विचार करणं किंवा त्याच्याबद्दल वेडावाकडा विचार करणं म्हणजेच परमेश्वराची प्रतारणा आहे. चैतन्य स्वरूपाचं जे कार्य चाललंय त्यात आपण खोडा घालतो. हे जे सगळं जे कार्य चाललंय हे कार्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे चाललंय. तिथे आपण आपल्या बुद्धीचा काहीतरी वापर करतो आणि तिथे छेद घालायला लागलो तर तिथे आपल्याला वाट्याला अनिष्ट परिणाम यायला लागतात. आणि अनिष्ट परिणाम आल्यामुळे परत आपल्याकडे दुःख येतं. मग नित्य दीपावलीसाठी काय करायचं, आपलं मन इतकं शुद्ध झालं पाहिजे की अनुकूल परिस्थिती असो किंवा प्रतिकूल परिस्थिती असो तिथे स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे. सर्वात महत्वाचं पहिलं परमार्थामध्ये ज्याचं मन स्थिर व्हायचं असेल तर हा चैतन्य भाव इतकं स्थिर झालं पाहिजे, दृढ झालं पाहिजे की समोर कोणी अगदी तुम्हाला वेडावाकडं बोलताय तरी तुम्हाला स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे. कोणीतरी तुमचं कौतुक करताय तरी स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे. दोन्ही बाजूला मन स्थिर पाहिजे. नित्य दीपावली म्हणजे काय हे लक्षात घ्या. जिथे आपण स्थिर असतो तिथे स्वरूपाची अनुभूती घेत असू तर तिथे नित्य दीपावली असते. स्वरूपाची अनुभूती चैतन्य स्वरूपच आहे, त्याची अनुभूती आणि त्या अनुभूतीतून जीवन जगणं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नित्य दीपावली येणार नाही. संतांना ते अनुभवले कारण त्यांना त्यांचं अंतर्मनच तसं शुद्ध झालेलं असतं आणि त्या शुद्ध अंतर्मनामुळे त्यांच्याकडे विकार कसले देत नाही. कोणी काही वेडवाकडं बोललं, काही केलं तरी त्यांचं मन शुद्ध असतं, मन स्थिर असतं, शांत असतं. आणि अशा स्थिर आणि शांत मनाला ही सहज आनंद चाकता येतो. सहजानंद म्हणतो. सहज खेचायचं नाही, बाहेरून आणायचं नाही, येतो तो सहज आतूनच स्फुरायला लागतो. जसं पूर्वी विकार आतून स्फुरतात, जसं राग आतून स्फुरतो, बाहेरून कुठे येतोय. वत्सर काय बाहेरून येतो का, आतून येतो, अंतर्मनातून येतो. तसं जितकं हे चिंतन करायला लागू, सद्गुरूंचा संघ हवा हे परत लक्षात आपोआप होणार नाही. सद्गुरूंची साथ हवी, सद्गुरूंची चर्चा हवी, सद्गुरूंप्रती शरणागती हवी, श्रद्धा हवी, निष्ठा हवी. श्रद्धा आणि निष्ठा नसेल तरी साधकाच्या ठिकाणी ती प्रगती होऊ शकत नाही. परत लक्षात मनापासून सद्गुरूंच्या ठिकाणी तो देवभावच असला पाहिजे आणि त्या भावातून जर सद्गुरूंकडे देवभाव पुन्हा पाहता येत ना तो जगाकडे काय पाहणार. साधी गोष्ट. जिथून ज्ञान मिळतंय तिथे जर देवभाव नसेल तो जगाकडे देवभावाने काय पाहणार. तिथे फक्त शाब्दिक राहील, त्याच्याकडे आतून व्हायला पाहिजे. म्हणून प्रथम सद्गुरूंप्रतीच जी श्रद्धा, निष्ठा, भक्तिभाव जो असतो तो जितका प्रबळ होतो त्याच्यातून परिवर्तन होतं. तिथे अंतर्मनाला कळतं. इथे जसं आनंद आहे तसं सर्वांशी आपण चांगल्या अंगाने वागायला लागलो, प्रत्येकाच्या भलेपणाचा विचार करायला लागलो तर तिथे आपोआप आपल्याला आनंद अनुभवता येतो. म्हणून आनंद अनुभवतो म्हणजे आनंद आतून स्फुरतो. तिथे शांती, सुख, समाधान अनुभवता येतं. ही जी शांती जितकी अनुभवता येईल किंवा मनाचं स्थैर्य जितकं अनुभवता येईल तितका हा आनंद आतून स्फुरायला लागतो. सगळं काही आहे ते ह्या देहाच्या ठिकाणी आहे. ह्या देहाच्या ठिकाणी असलेलं हे जे जाणणारं तत्व आहे त्याने हे सगळं करायचंय. का करायचं, कारण हे जीवभाव म्हटल्यानंतर ही जाणीव स्वतःच्या देहापुरती मर्यादित असल्यामुळे ती देहापुरती जाणीव म्हणजे मी असं म्हणते तर तो जीवभाव असतो. पण ह्या जाणीवेच्या ठिकाणी ज्या स्फुरण होतं अरे हे
चैतन्य स्वरूपच जाणीव रूपाने प्रकट म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे हा भाव आला की तो शिवभाव असतो. हा एक फक्त भावाचा फरक आहे. पण तो चिंतनातून स्मरणातून प्रत्येक ठिकाणी कसं पाहायचं हे कळलं पाहिजे. ते इतकं सहजपणे झालं पाहिजे की मग ते सहजपणे व्हायला लागलं की नामदेव महाराज म्हणतात ते कळतं. म्हणजे जीवे भावे ओवाळी म्हटल्यानंतर सुद्धा ही सर्व जाणीव रूपं आहेत. त्या भावातून सर्वांशी संबंध होतो, सर्वांशी आपण संबंधित होतो. तेव्हा सुद्धा ही सर्व रूप एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. एकच चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपातून प्रगट आहे. एकच चैतन्य स्वरूप सर्व देह रूपाने प्रगट आहे. तेव्हा तिथे सर्वांप्रती जो आपलेपणा येतो, तिथे सर्वांप्रती जी सद्भावना निर्माण होते, तिथे कोणाचा राग येणार, कोणाबद्दल द्वेषमत्सर करणार का? सगळ्या एकाच स्वरूपाची रूप आहेत. पण एकाच स्वरूपाची रूप म्हटल्यानंतर तिथे समत्व येतं. एकाच सोन्याचे निरनिराळे दागिने. कुठचाही दागिना असो, सोन्याचं म्हटलं की आपल्याला आवडतो का? कारण सोनं आहे. त्या सोन्याचं आवड मी त्याला कमी जास्त असं काय बघायला जात नाही आपण. सोनं ते सोनंच असं म्हणतो. पण त्याहून अधिक महत्वाचं म्हणजे चैतन्य हे सर्वात मोठं सोनं आहे. म्हणजे सोन्याची किंमत किती हो खरं बघा, चैतन्याशी कम्पेअर पण करू नये. पण आपल्याला सोनं जगात खूप मोठं, का सगळे व्यवहार सोन्यावर चाललेले असतात ना, त्यामुळे सोनं हे खूप किमतीचं वाटतं. पण त्याहून जी किमतीचं आहे, अमूल्य, त्याला किंमतच करता येणार नाही. असं जे आहे ते आपण चैतन्य स्वरूप आहोत. हे धन लुटता आलं पाहिजे. हे ज्ञानाचं धन जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण आपल्या ठिकाणी आत्मसात करायला लागू, ते खरेदी करता येत नाही. परत सोनं खरेदी करता येतं. ज्ञान हे शरणागत होऊन स्वीकारता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वीकारून तसं करायला लागतो त्यावेळेला हे शुद्धीकरण होतं अंतर्मनातून. मग शेवटी ह्या सद्भावनेतून अंतर्मन शुद्ध होणं हा सहज प्रकार, हा नियम आहे. याच्यासाठी काय खूप असं होईल का तसं होईल असं नाही. प्रत्येकाला निराळे अनुभव येतील. पण शेवटीच खरा अनुभव कुठचा आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे. दिसते ते चैतन्य स्वरूप आहे. आणि सर्व सर्व चैतन्य स्वरूप आहे. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे आणि सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. हा भाव तिथे सहज असला पाहिजे. शेवटी सगळं जसं आहेच. म्हणून सद्गुरूंचं स्मरण म्हणजेच दिव्य स्वरूपाचं स्मरण. एक लक्षात ठेवायचं. सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे, तर ते दिव्य स्वरूपच तिथे आहे. हे जेव्हा आपण सद्गुरूंच्या ठिकाणी पाहायला लागलो की मग सर्वत्र हे दिव्य स्वरूपच कसं रूपारूपातून प्रकट आहे हे कळायला लागतं. त्याशिवाय चैतन्य स्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी इथे सद्गुरूंच्या प्रती चैतन्य भाव दृढ झाला पाहिजे. जे रूप दिसतंय ते चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून परमेश्वराचं सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू असं जे म्हटलं जातं, तसं ते 100% खरं असतं. पण माणसाला ते कळत नाही. आणि जोपर्यंत शिष्याला सद्गुरूंच्या प्रती हा चैतन्य भाव प्रगट होत नाही, तो देवभाव, तो भक्तिभाव त्याच्यावर नसेल, तोपर्यंत त्याला ज्ञान ते आत्मसात करता येणार नाही. कारण अशा शिष्याला सद्गुरूंचे चुका दिसायला लागतात. जवळजवळ आला दोष दिसायला लागतात. होतं असं होतं. अतिपरिचयात अवज्ञा असं पण म्हणतो. काही वेळा सद्गुरूंच्या अगदी जवळ गेलेला असतो शिष्य, त्याला दोष दिसतात. असं कसं वाटतं ते? असं वाटतं ना. अनेक पंथामध्ये आपल्याही पंथामध्ये झालेले आहेत. अगदी जवळ असलेले सद्गुरूंचे शिष्य चांगले लोक आहेत, प्रामाणिक लोक होते. पण सद्गुरूंच्या चुका दिसायला लागल्यावर लांब पडाले. नुकसान कोणाचं झालं? त्यांचं. सद्गुरू आपलं सद्गुरूपणातून कार्य करतच राहिले. जीवनविद्येत मिशनचा जो आपण म्हणतो इतिहास आहे, त्याच्यामध्ये असे अनेक दिग्गज होते. सगळी मंडळी खरोखर प्रामाणिक होती, खरोखर चांगली होती. पण त्यांना सद्गुरूंचे दोष दिसायला लागले. म्हणजे सद्गुरूंप्रती असलेला देवभाव कमी व्हायला लागला. तेव्हा ते लांब पळाले. लांब पळाल्यानंतर फायदा कोणाचा झाला आणि तोटा कोणाचा झाला बघायला गेलं तर त्यांचाच तोटा झाला. त्यांना जे शुद्धीकरण साधायचं होतं ते शुद्धीकरण सद्गुरूंनी सांगितलंय का? सद्गुरू म्हणतात का कधी त्याच्यामध्ये गुह्यार्थ आहे, भावार्थ आहे हे कळलं पाहिजे. ते कळत नाही. आणि मग सद्गुरूंबद्दल मनात अनिष्ट चिंतन येतं आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी बिघडतात. म्हणजे जीवभावाचा परत देहभाव चालू होतो. देहभावातून परत अनिष्ट चिंतन सुरू होतं.
हे सगळं गणित चुकतं. म्हणून हा जो मार्ग आहे तो फार निसरड आहे म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणून सावधान राहिलं पाहिजे, सद्गुरूंना धरून राहिलं पाहिजे. सद्गुरूंनी झटकलं तरी ते चिकटलं पाहिजे. काही काळ सद्गुरू झटकतात, जा म्हणतात, पण ते जा म्हणतात म्हणजे तुझ्या मनातले विकार जाऊ दे, त्याला जा म्हणतात. कळलं ना. आता वेळ कमी आहे. एकदा साईबाबांकडे एक साप चावला म्हणून घेऊन आले द्वारकामध्ये. त्याच्यावर कलर एक काठी अशी मोठी झाड, त्याला काय म्हणतात, सोटा. सोटा. तो बाहेर आला, त्याला घेऊन साहेब बाबा ह्याला साप खाट चल खा, उठ चल खाली जा. म्हणजे त्याला वाटलं त्याला खाली जा म्हणत होते, त्या विषाला खाली जा म्हणत होते. कळलं. लोक घाबरायचे, साईबाबाशी काय बोलायला की भीती वाटायची. आणि ते जोरदाने आपटायला लागले आणि त्याच्यामुळे तो बरा व्हायला लागला. कळलं. जसं विष आपोआप खाली उतरलं. तुमच्या सिद्धी असेल, काही असेल ती. म्हणायचं काय, ज्यावेळेला सद्गुरू झटकतात म्हणजे त्याच्यातले जे विकार असतात, ते दोष आहेत, त्यावर ते टोचतात, त्याला झटकतात. पण शिष्याला नाही कळत, वाईट वाटतं त्याला. अरे असे कशा बोलतात, एवढं यांच्यासाठी काम करतो आपण, एवढं आपण सेवा करतो, एवढं हे करतो, माझं कशा मग वाईट वाटतं. मग त्यामुळे ती जवळ गेलेली माणसं लांब पडतात. असं पण होतं बरंच. अशा अनेक ठिकाणी. आणि म्हणून इथे सावधान. आपल्याला आपलं मन शुद्धीकरण करण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करतो आहोत, हे नेहमी लक्षात घ्या. आणि त्यासाठी शुद्धीकरणासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे सद्गुरूंच्याकडून ह्या गोष्टी शिकत राहिल्या पाहिजेत. किती जरी समजल्या असं वाटलं तरी जोपर्यंत देहभाव जात नाही तोपर्यंत देहबुद्धी राहते, आणि देहबुद्धी कुठेतरी झटका देते आपल्याला, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून सतत सद्गुरूंना शरणागत होणं आणि सद्गुरूंबरोबरच आपलं हे ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, तेव्हा ती नित्य दीपावली प्रत्येकाला अनुभवता येते आणि सर्वांना अशी दिवाळी अनुभवता यावी ही सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.